गणेशोत्सवात जय आनंद महावीर योग मंडळानं साधला भक्ती व सामाजिकतेचा संगम. राजमाता जिजाऊंची सुवर्ण तुला देखावा आणि तुला वाटप उपक्रम. गरजूंना धान्य, शैक्षणिक साहित्य, कपडे आणि किराणा किट वाटपाचा उपक्रम. नवी पेठ येथील जय आनंद महावीर योग मंडळातर्फे यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त राजमाता जिजाऊंची सुवर्ण तुला हा देखावा सादर करण्यात आलाय. या देखाव्यासोबतच मंडळानं तुला वाटप उपक्रम राबवत सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ स्टार प्रवाहावरील अबोली मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री गौरी कुलकर्णी व सहकलाकार सुखदा बोरकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी भाविकांना फळांचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुणोत, निवेदक प्रसाद बेडेकर, सुहास कुलकर्णी, सचिव आनंद मुत्था, उपाध्यक्ष राहुल सावदेकर, प्रकाश गांधी, अमित गांधी, अजित गांधी, सत्येन मुत्था आदी पदाधिकारी उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुणोत यांनी माहिती दिली की गणेशोत्सवाच्या प्रत्येक दिवशी तुला वाटपाच्या माध्यमातून फळे, धान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य आणि किराणा किटचं वाटप करण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव केवळ भक्तीचा नाही तर सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचाही आहे. विशेष म्हणजे या उपक्रमातून रस्त्यावर विविध खेळणी विक्री करणाऱ्या कुटुंबियांनाही किराणा किट दिले जाणार आहेत. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होणार आहे. शैलेश मुणोत यांनी पुढे सांगितलं की मंडळाच्या वतीनं वर्षभर रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, अन्नदान आणि गोरगरिबांना आधार देणारे उपक्रम राबवले जातात. दर महिन्याला एक ना एक सामाजिक उपक्रम सुरू असतो. यावर्षी गणेशोत्सवात सुवर्ण तुला देखाव्यासह सामाजिक तुला वाटप उपक्रम सुरू राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नमस्कार. आज श्री जय आनंद महावीर योग मंडळाच्या या अति आकर्षक अशा छोट्याशा देखाव्याचं उद्घाटन आपल्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील अबोली या सिरियलमधील गौरी कुलकर्णी आणि सुखदा बोरकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम आज येथे संपन्न होत आहे. आणि ह्या आरसचे उद्घाटन थोड्याच वेळापूर्वी या अभिनेत्रींच्या हस्ते करण्याचा मान आमच्या मंडळाला मिळाला आहे. खरोखरच आज फार आनंदाचा क्षण आहे की आपल्या नगर शहराची एक लेक मुंबईसारख्या शहरात जाऊन स्टार प्रवाह ह्या मालिकेवर ती आत्ता अभिनेत्री आहे, अबोली सिरियलमध्ये चांगलं काम करते. या भगिनीला मी मंडळातर्फे ही शुभेच्छा देतो की पुढच्या वर्षी आमच्या मंडळाचे 25वे वर्ष आहे आणि या दोघी ताईंनी त्या कार्यक्रमास आजच मी त्यांना आमंत्रण देतो आणि एखाद्या चित्रपटाची अभिनेत्री म्हणून तुम्ही या कार्यक्रमाला याल अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा मोरया. तसेच जय आनंद महावीर योग मंडळ हे नवी पेठेत गेल्या 25 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम सादर करत असतं आणि अन्नदान असेल, रक्तदान असेल, गोरगरिबांना मदतीचा हात असेल, असे विविध उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध उपक्रम आम्ही दर महिन्याला एक उपक्रम असं जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही उपक्रम राबवित असतो. व्यापारी पेठेतील सर्व व्यापारी मित्रांनी हे स्थापन केलेलं मंडळ आहे. यंदाच्या वर्षी फार आनंदात आमचा गणेशोत्सव साजरा होत आहे. परंतु ह्या आनंदात जो गणेशोत्सव साजरा होत आहे याच्यात एक छोटीशी खंत अशी आहे का माझा छोटा भाऊ हा 6 महिन्यापूर्वी ते वारला, त्याचे निधन झाले, काही आजारामुळे त्याचं निधन झालं. आज आवर्जून ताई त्याचा उल्लेख करणं येथे मला बी हे आहे, कारण का ह्या मंडळाची संपूर्ण धुरा तो माझ्या पश्चात आमच्या सर्व मित्रांच्या समवेत तोच सर्व मंडळाची धुरा सांभाळत होता आणि आता तो आमच्यात नाही. त्याला मंडळाच्या सर्वांतर्फे आज ही श्रद्धांजली आहे. त्याला फार हौस होती मंडळाचा गणपती चांगला असावा, मिरवणूक चांगली असावी. तसंच आरस जी आहे ती बी एकदम आखीव असावी. मागील वर्षी काही कारणास्तव मी नव्हतो गणेशोत्सवात, तर संपूर्ण धुरा त्यांनी आनंद मुत्थांनी, पिटू गांधींनी, सत्येन मुत्थांनी, प्रमोद गांधींनी, राहुल असेल सावदेकर सर्व मित्रांनी सांभाळून आणि मागच्या वर्षी बी एकदम आकर्षक गणेशोत्सव साजरा केला. यंदाच्या वर्षी बी हा गणेशोत्सव एकदम आकर्षकपणे आम्ही साजरा केलेला आहे. परंतु जी खंत होती ती खंत आयुष्यभर राहणार आहे. ती जी पोकळी आहे ती काय भरून निघणारी पोकळी नाही. पण तरी बी असो, त्याला मी मंडळातर्फे श्रद्धांजली वाहतो आणि आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो. धन्यवाद. अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी गणेशोत्सव हा भक्तीबरोबरच समाजकारणाला जोडणारा असावा ही संकल्पना मंडळानं खऱ्या अर्थानं साकारली आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल असंही त्यांनी सांगितलं. तर सुखदा बोरकर यांनी सांगितलं की नगरकरांच्या उत्साहानं आणि सामाजिक बांधिलकीनं भारावून गेली आहे. हा गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमानं खऱ्या अर्थानं लोकहितकारी ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रतिनिधी अमोल भांबरकरसह विक्रम लोखंडे, अहिल्यानगर.
जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी दुर्गाईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशी निर्दाशा केशापासून सोडी दुःखापासून सोडी लोकाशा अंबे तुझवासूना करुणा गुरुराशा नरहर दल्लिंगा पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी दुर्गाईश्वर मालिकेतली मुख्य कलाकार आहे पाहतात ना? नमस्कार, मी सुखदा बोरकर. जय आनंद महावीर युवक मंडळाचे खरंच खूप खूप आभार. त्यांनी मला इथे बोलवलं, एवढा मोठा मान दिला. कारण मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात नगरमध्ये आले आहे आणि खरंच हे सगळं बघून मला खूप छान वाटतं. कारण मुंबईत एवढं फारसं कुठेच इतकं हे जे आरास वगैरे केलं ते कुठेच बघायला मिळत. मी पहिल्यांदा मला वाटतं एवढं हे बघते. तर खरंच सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार, मी गौरी कुलकर्णी, म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीवरील अबोली मालिकेतील तुमच्या सगळ्यांची लाडकी अबोली. आज मला न्यू जय आनंद महावीर युवक मंडळ यांनी आज गणपती बाप्पाची आरती करायला इथे बोलवलं आणि त्यासाठी पहिल्यांदा मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. आणि मला सगळ्यांना हे सांगायचे की जय आनंद महावीर युवक मंडळाने यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप सुंदर असा देखावा उभा केलाय आणि तो देखावा पाहण्यासाठी तुम्ही नक्की इथे या, बाप्पाचं दर्शन घ्या. बाप्पाचे खूप आशीर्वाद तुम्हाला मिळतील. आणि यावर्षी मला असं वाटतं की दरवर्षी यांचा देखावा काहीतरी वेगळा असतो, एक वेगळा मेसेज त्यातनं प्रेक्षकांना द्यायची त्यांची इच्छा असते आणि ते दरवर्षी देतात. तसंच यावर्षी त्यांनी एक सुवर्ण तुला केली आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी आपले जे रसिक मायबाप आहेत त्यांच्यासाठी ते काही ना काही वाटप करतायत. आज पहिला दिवस आहे, त्यांनी आज सफरचंदाचं वाटप केलंय आणि उद्या जे आहे ते पुस्तकांचं वाटप करणार आहे. सो हा खरंच खूप चांगला संदेश आहे, एक चांगला मेसेज आहे मला असं वाटतं समाजात देणारा. सो थँक्यू सो मच त्याच्यासाठी आणि आम्हाला दोघींना इथे बोलवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू.